सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे आपल्या वारीवर. तर अनेक जणांना सर पण अजून आहे ना, म्हणजे इतिहास काय जो आहे ना वारीचा तोच माहिती नाहीये. तर तुम्ही थोडासा मला वारीचा जो काही इतिहास आहे ना तो सांगू शकता का? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जर आपण महाराष्ट्रामध्ये वारीचा इतिहास पाहायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये वारीची संकल्पना ही वेगवेगळ्या प्रकारांनी मांडलेली आहे. त्यामध्ये आपण पंढरीची वारी तर प्रसिद्ध आहेच, पण तुळजापूरची वारी, खंडोबाची वारी, जेजुरीची वारी या वारी प्रसिद्ध आहेत. पण वारकरी म्हटलं की किंवा वारी म्हटलं की ही पंढरीची येते. त्याचं कारणच हे आपलं संतांकडे जातं. आपल्या संतांनी जी पंढरीची वारी ही समाजामध्ये जागृत ठेवली. मग ती जागृत ठेवत असताना वेगवेगळ्या कालखंड आपण पाहतो. ज्यावेळेस आपला महाराष्ट्र हा पारतंत्र्यामध्ये होता, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून वारीचा इतिहास आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्याही पूर्वीपासून वारीचा इतिहास आपण आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेस जगद्गुरु शंकराचार्य हे तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये येतात त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करतात येत. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरी काय दातुम मुनींद्रै समागत्य तिष्ठंतम आनंद कंदम परब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंगम. ज्या भगवंताचं वर्णन केलेलं आहे तो पांडुरंग परमात्मा हा त्यावेळेस पासून सर्व समाजामध्ये प्रसिद्ध होता. म्हणजे लिहिलंय सगळं लिहिलेलं आहे की ते दैवत त्यावेळेस पासून प्रसिद्ध आहे. आणि त्या श्लोकामध्ये ज्या भीमाकाठी, ज्या चंद्रभागेच्या काठी जे विठ्ठल दैवत उभा आहे त्याचं ते वर्णन केलेलं आहे. त्यावेळेस पासून आपण पाहतो की 1500 वर्षापासून पंढरी हे तीर्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आजूबाजूच्या 5-6 राज्यांमध्ये हे प्रसिद्ध होतं. आणि त्यानंतरून सुद्धा संत ज्ञानेश्वर महाराजांचे पंजोबा त्र्यंबकपंत, त्यांच्यानंतरून त्यांचे पुत्र गोविंदपंत, त्यांचे पुत्र विठ्ठलपंत आणि मग ज्ञानेश्वर महाराज आधी 4 भावंड निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताई माता या सर्वांनी पंढरीची वारी वंश परंपरागत चालवलेली आहे. त्यामुळं वारीचा इतिहास हा ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराजांच्या पहिल्यापासून आपल्याला पाहायला भेटतोय. एवढंच काही तर ज्या वेळेस सिंगन राजा होऊन गेला, यादव साम्राज्य होतं, बरोबर, त्यावेळेस हबळी इथं एक शिलालेख आपल्याला सापडतो. त्या शिलालेखावरती असं वर्णन आहे, ज्यावेळेस वारकरी पंढरपूरमध्ये जातात त्यावेळेस त्यांची अन्नछत्राची व्यवस्था, त्याचबरोबर त्यांची राहण्याची व्यवस्था हे सगळं कोण करते? राजा करतोय. म्हणजे स्वतः राजा लक्ष देतोय त्या वारीवरती. त्यामुळं आज शासनाने काहीतरी करावं आणि आपण त्यासाठी मागण्या कराव्या ह्यात नाही तर पूर्वीच्या राजापासून म्हणजे यादव साम्राज्यापासून नंतरून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, पेशवे कालामध्ये सुद्धा असतील, इंग्रजांच्याही कालामध्ये आणि आत्ताही सुद्धा वारीकडं शासन किंवा आपलं महाराष्ट्र राज्यात जे काही सत्ता आली वारीकडे पाहावंच लागलं. सगळ्यांना ते महत्व पटलंच कारण की महाराष्ट्राचा जर प्राण काय असेल तर ती वारी आहे. बरोबर.